आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी अर्थातच विधिमंडळ अधिवेशनासंदर्भातली पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे। कालचा दिवस बबनराव लोणीकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावरनं विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये गाजला आणि चांगलाच गोंधळही झाला। काँग्रेस आमदार नाना पटोले यांचं एका दिवसासाठी काल निलंबनही करण्यात आलेलं होतं, कारण बबनराव लोणीकर आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा दाखला देण्यात आला होता। तर आज पुन्हा याचे पडसाद विधानसभेत उमटण्याची शक्यता आहे। दरम्यान अधिवेशनामध्ये नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळा संदर्भातील विधेयक दोन्ही सभागृहाच्या संयुक्त समितीकडे पाठवण्यात येणार आहे। विधान परिषदेमध्ये चंद्रपूर सारख्या प्रदूषणग्रस्त जिल्ह्यामध्ये प्रदूषणापासून होणारे श्वसन आणि फुफ्फुसाचे आजार दूर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न उपस्थित केला जाणार आहे। पावसाळी अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि या तिसऱ्या दिवशीही कशा पद्धतीनं नाना पटोले यांच्या निलंबनाचे पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आणि त्याच बरोबरीनं आज काही महत्त्वाची विधेयकं सुद्धा समोर येणार आहेत। तर चंद्रपूर सारख्या प्रदूषणग्रस्त जिल्ह्यामध्ये श्वसन आणि फुफ्फुसाचे आजार वाढलेले ते दूर करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट संदर्भात प्रश्न उपस्थित होतील।